महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती येथील प्रकल्प व्यवस्थापक कुणाल सिरसाठे यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि इजी रूट एक्झिम सारख्या खाजगी कंपन्या स्थापन केल्या आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या संगनमताने कोट्यवधींचा निधी हडपल्याचा आरोप ओबीसी क्रांती मोर्चाने केला आहे। या गंभीर गैरव्यवहाराची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ओबीसी कल्याण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून सिरसाठे यांना तात्काळ बडतर्फ करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून मालमत्ता जप्त करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा सावंतकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले। ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात एकलव्य सेनेचे सुरेश खंगार, शोभा बावनकर, NK राजपूत, मनीषा भंडारकर, पुरुषोत्तम नंदुरकर, पूजा पाटील, अनुष्का पाटील, हर्षिला कराडे, कुमुद गजघाटे, कोमल दुबे, यशवंत सूर्यवंशी, अमित मेहर, सुभाष उके, दिगंबर रामटेके, प्रकाश बांते, भाऊ कातोरे, अभिषेक कोमल, प्रकाश मुटकुरे, युवराज नंदनवार, संजय बांते आणि अतुल राघोरते यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था स्थापन केलेली होती, पण त्या महाज्योती संस्थामध्ये सिरसाठ साहेब आणि राजेश खवले या अधिकाऱ्यांनी करोडोचा भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या भ्रष्टाचार केला। तर या भ्रष्टाचाराला आळा देण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चा एकलव्य सेनेमार्फत कलेक्टर साहेबाच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला हे म्हणायचे आहे तुमच्या प्रेसच्या माध्यमातून की या भ्रष्टाचाराची सकल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि तसेच नियुक्त जजच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांची संपत्ती, बँक खाते जेवढे काही व्यवहार आहेत ते स्विच करण्यात यावी अशी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे। महाज्योती संस्था ही ओबीसी, भटके विमुक्त आणि SBCच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी अशी संस्था आहे, परंतु महाज्योतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तिथले जे संचालक आहेत अनेक योजनांच्या नावावर गरीब विद्यार्थ्यांना फसवत आहेत, स्वतःच्या कंपन्या तयार करत आहेत, शेल कंपन्या तयार करत आहेत आणि परस्पर करार देऊन विद्यार्थ्यांना त्या योजनांचा फायदा न देता त्यांचे पैसे हे आपल्या कंपन्यांमध्ये वळवत आहेत। याचा एकलव्य सेना आणि ओबीसी क्रांती मोर्चा हा तीव्र विरोध दर्शविते आणि आज आम्ही सर्व जे आहे प्रशासनाला जागा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। जर ही त्यांची चौकशी झाली नाही उच्चस्तरीय, येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा लढू याची आम्ही सर्वांना जाणीव करून देतो। धन्यवाद।